स्वामी, जीवनाच्या अंतिम चरणापर्यंत सुखात दुःखात जीवनात मरणात कुठेही आम्ही आपल्याशिवाय नाही राहू शकत. आपण जिथे आम्ही तिथे. देवी पूज्य वंदनीय पतिपरायण आपले हे हृदन हा आपला विलाप अनंत पथावर जाणाऱ्या आपल्या पतींसाठी वेदनेचे कारण बनत आहे. शांततेने प्राणत्याग करू द्यावे आपल्या प्राणनाथांना. नाही नाही. हे राम, हे राम, हे राम. नाही स्वामी. पिताश्री. 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 देवी तारा, एका शूरवीर पुरुषाच्या पत्नीला हा प्रलाप आणि आक्रोश शोभत नाही. आपले बाली कुठेच गेले नाहीत. जर ह्या शरीराला आपले मानत असशील तर धरती, जल, अग्नी, वायू, आकाश या पंचतत्वांनी बनलेली काया इथेच पडलेली आहे. ह्यावरच आपण प्रेम करता, ह्यालाच आपण आपला पती मानता. ही आत्ताही आपल्या समक्ष निश्चित अवस्थेत पडलेली आहे. देवी तारा, जर आपण या शरीरातल्या अदृश्य जीवात्म्याला आपला पती मानता तर तो अमर आहे, अविनाशी आहे. त्याला नेहमी आपल्या सोबत अनुभव करा. त्याचा शोक करू नका देवी तारा. इस धरती पर सर्वश्रेष्ठ था अद्भुत बल जो धारा. किस किंदापति बाली राजा समय के आगे हारा. समय के आगे हारा. सुत अंगद भ्राता सुग्रीव का मनवा धीर जरा ना पाए. गंगा जमुना सीधो धारा. भ्याड सुग्रीव, तू धोका केला आहेस आमच्या सोबत. तू पराधीन होऊन परक्या शस्त्राने प्रहार केला आहेस आमच्यावर. तू विजेता म्हणवतोस. अरे मूर्ख, देशद्रोह केला आहेस. धिक्कार आहे तुझा. मला क्षमा करा भ्राता. आम्ही आपल्या सोबत विश्वासघात केला आहे. आम्ही असे करायला नको होते. आम्ही आपल्या प्राणांचे शत्रू आहोत भ्राता. आता आम्ही हे कलंकित जीवन नाही जगू शकत. आम्ही आपल्याकडे येत आहोत.
लक्ष्मण, महाराज सुग्रीव, सांभाळा स्वतःला, सांभाळा. नाही, सोडा आम्हाला. महाराज सुग्रीव, शांत राहावे. नाही प्रभू, आता असे कलंकित जीवन आम्ही नाही जगू शकत. क्षमा असावी रघुवीर राम, क्षमा असावी महाराज सुग्रीव. या शोकमय वातावरणामध्ये राजनीतीविषयी बोलणं उचित नाहीये, परंतु मी विवश आहे. कारण या क्षणापासून किष्किंधाचं सिंहासन रिकामं झालं आहे. राजा नसल्या कारणाने किष्किंधामध्ये आपाद स्थिती उत्पन्न होण्याची शंका मनाला त्रस्त करीत आहे. हे प्रभू, आपण महाराज सुग्रीवांना सांगावं की त्यांनी राज्यकारभार सांभाळण्यासाठी किष्किंधाचं राजसिंहासन ग्रहण करावं. प्रभू, जांबुवंत जे काही बोलले ते उचित आहे. आम्ही सहमत आहोत. महाराज सुग्रीव, आपण किष्किंधापती व्हावे हीच आपल्या मोठ्या बंधूची, बालीची इच्छा होती. महाराज सुग्रीव, आता आणखी विचार करू नका. प्रजा आणि राज्याच्या हितासाठी किष्किंधाचे राजसिंहासन सांभाळा. ह्यातच सर्वांचे हित आहे. जशी आपली इच्छा प्रभू. वानरराज सुग्रीवांच्या राज्याभिषेकाची तयारी आरंभ करावी. आपण उचित निर्णय घेतला आहे महाराज सुग्रीव. अंगद, या समवेत वालीपुत्र अंगदचाही युवराज अभिषेक होईल. आणि देवी तारा यांना किष्किंधा राज्याची परामर्शदाता नियुक्त केले जाईल. जशी आपली आज्ञा प्रभू. प्रभू, आम्हा सर्वांची इच्छा आहे की महाराज सुग्रीवांचा राज्याभिषेक आपण करावा. आम्हास क्षमा करावी ऋचराज. आम्ही वचनबद्ध आहोत. 14 वर्षांपर्यंत कोणत्याही भवन अथवा नगरीत प्रवेश करू शकत नाही. आम्हाला वनातच राहावे लागेल. परंतु लक्ष्मण राज्याभिषेकाला अवश्य येईल. अंगद, राजकुमार अंगद यांचा, महाराज सुग्रीवांचा, राजकुमार अंगद यांचा, महाराज सुग्रीवांचा, राजकुमार अंगद यांचा, राजकुमार अंगद यांचा. काय म्हणालास तो गुप्तचर? किष्किंधा नरेश वालींचा दशरथ पुत्र रामांनी वध केला आहे लंकेश, आणि वानरराज सुग्रीवांचा
राज्याभिषेक झाल्यानंतर लगेचच वानरराज लंका शोधण्यासाठी रामांची सहायता करतील. आमच्यापर्यंत पोहोचणं त्या वानरांना शक्य नाही गुप्तचर. लंका अशी हातातून पडलेली वस्तू नाही की कोणीही असंच शोधेल. आधी तर हे निश्चित करावं लागेल की लंका पृथ्वीवर आहे कुठे. त्यानंतर विशाल सागराला पार करावं लागेल. कसे करतील? सर्वच्या सर्व समुद्राच्या कुशीत सामावतील. लंका शोधत शोधत महाराज सुग्रीव आणि त्यांची वानर सेना मृत्यू लोकात पोहोचेल. मृत्यू लोकात पोहोचेल. आणि जर एखाद्या अतुल्य सामर्थ्यवान वानराने साहस करून झेप घेतली जरी समुद्रात, तरीही तो त्याच्या पुढच्या जन्मातच आमच्यापर्यंत पोहोचेल. आणि तोपर्यंत सीतेनं स्वयं स्वतःला आम्हाला सोपवलेलं असेल. आणि आम्ही तिला लंकेची महाराणी बनवलं असेल. आम्ही तुमची क्षमा मागायला आलो आहोत सीता. आम्ही जाणतो आम्ही आपल्याला खूप त्रस्त केले आहे, खूप घाबरवले, खूप धमकावले, वाईट व्यवहारही केला. परंतु हे सारे आम्ही आमच्या मर्जीने नाही केले. आम्ही तर लंकेशांच्या आदेशाचे पालन करत होतो. नाहीतर आम्हास मृत्यूदंड मिळाला असता. सीते, आपण एक महान पतिव्रता आहात. आपलं मन स्वच्छ आहे. जेव्हापासून आम्ही आपल्याला त्रास देणे सुरू केले, आमचे जीवन उलटे पालटे झाले आहे. आमचा पुत्र आजारी पडला आहे. आम्हाला क्षमा करावी सीते, क्षमा करावी. जर आपण आमच्या पुत्रासाठी प्रार्थना केली, मनापासून आशीर्वाद दिले, तर स्वास्थ्य प्राप्त होईल. आम्ही आपल्याला वचन देतो की आम्ही तुम्हाला कधीच त्रस्त नाही करणार. मग मला मृत्यूदंड का मिळेना? बघ ना, सीतेला कशी भ्रमित करत आहे ही कृतिका. ही आईच नाही बनू शकली तर पुत्र कुठून येणार? काळजी करू नका. तुझ्या पुत्राच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा होईल. हे काय करतेस तू? एका पतिव्रतेच्या चरणावर शीर ठेवत आहोत. याने आमचे जीवन. उठ, सगळं ठीक होईल. जे काही झालंय ते विसरून जा. जा आणि तुझ्या पुत्राची काळजी घे. साम दाम दंड तिन्ही नीती कामी नाही आल्या, परंतु ही भेदनीती अवश्य सफल होणार. आता हळूहळू आम्ही राम आणि सीतेचे परस्परांवरचे प्रेम, घृणा आणि अविश्वासात बदलून टाकेन. बंधू, कसला विचार करीत आहात? लक्ष्मण,
तुझ्या वहिनींबद्दल विचार करतोय. कधीपासून आस लावून बसली आहे की आम्ही तिला लवकरच रावणापासून मुक्त करू. परंतु इतके दिवस झालेत, आम्हाला अजूनपर्यंत हेही कळाले नाही की तो रावण राहतो कुठे. बंधू, आता हे आपल्याला लवकरच कळेल. आपण आपले वचन जे पूर्ण केले आहे, महाराज सुग्रीवांना त्यांचे राज्य आणि त्यांची भार्या दोन्ही मिळाले आहेत. आता ते सीता वहिनींना शोधण्यासाठी आपली सहायता करण्यास वचनबद्ध आहेत. बंधू लक्ष्मण, आम्ही विवाहाच्या वेळी सीतेला दिलेल्या वचनांशी वचनबद्ध आहोत की आम्ही तिची रक्षा करू, प्रत्येक दुःखात प्रत्येक कष्टात तिची साथ देऊ. लक्ष्मण, असे तर होणार नाही ना? सीतेचा आमच्यावरील विश्वास नाहीसा होईल. नाही बंधू, असे कसे होऊ शकते? वहिनींना आपल्यावर पूर्ण विश्वास आहे. कधी कधी आम्हाला असे वाटते की आपण दिशाहीन होऊन भटकत आहोत. दिशाहीन? ते कसे बंधू? कबंधाने आपल्याला सांगितले होते की आपण माता शबरींना भेटायला हवे, तर आपण त्यांना भेटलो. माता शबरीने आपल्याला सांगितले की आपण महाराज सुग्रीवांची भेट घ्यायला हवी, आणि ह्या समयी महाराज सुग्रीव आपल्या सोबत आहेत. बंधू, याचा अर्थ काय झाला? आपण दिशाहीन नाही आहोत, आपण उचित मार्गावर आहोत. तर मग आम्हाला असे का वाटते लक्ष्मण की सीता आमच्यापासून दूर होत चालली आहे? असे का वाटते आहे की आम्ही आता सीतेला कधी भेटू शकणार नाही? का असे वाटते आहे की बंधू, आपण तर धैर्याचे सागर आहात. आपणच धैर्य गमावले तर वहिनींच्या आशेचे काय होईल? त्यांना तर तिथे धीर देणारे देखील कोणी नाहीये. बंधू, आपण सदैव म्हणत आला आहात की कर्तव्य भावनेपेक्षा श्रेष्ठ असतात. मग आज आपण असे भावनेच्या अधीन होऊ शकत नाही. आणि आपणच म्हणाला होतात ना की बलवानांच्या नेत्रामध्ये अश्रू चांगले वाटत नाहीत. मग बंधू, आपण तर बलवानांचे बलवान आहात. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आपण वहिनींपासून दूर नाही, तर दिवसेंदिवस त्यांच्या जवळ जात आहोत. लक्ष्मण, आजचा होणारा सूर्योदय सीतेला हा संदेश देऊ शकेल की आम्ही शीघ्रच तिला शोधू. काय झाले? तू उदास का आहेस? तू काही बोलत का नाहीस? आणि तुझा पुत्र तो बरा आहे ना? हो, तो ठीक आहे. परंतु काय? आम्ही आता लंकेशांना भेटायला गेलो होतो. लंकेश हसत होते. त्यांच्यासमोर ते गुप्तचरही उभे होते. त्या गुप्तचरांनी लंकेशांना शुभ समाचार ऐकवला असणार. हो, लंकेशांसाठी शुभ, पण आपल्यासाठी अशुभ. अर्थात रघुनंदन रामाने आपला शोध थांबवला आहे. आता ते आपणास नाही शोधणार. असत्य, असत्य बोलत आहेस तू. हे कदापि शक्य नाही. गुप्तचर सांगत होते की प्रभू रामाने आपल्या अनुज लक्ष्मण सोबत 4ही दिशा शोधल्या. पृथ्वी, आकाश, पर्वत, नदी
भूतलावरचा कोणताच कोपरा नाही सोडला त्यांनी. पण त्यांना आता हा विश्वास बसलाय की सीता जीवित नाहीये आणि म्हणून त्यांनी सीतेचा शोध थांबवला आहे. रघुनंदनांनी आमचा शोध थांबवलाय. ते पुन्हा अयोध्येसाठी रवाना झालेत का? आम्हाला या बंदिवासातून मुक्त केल्याशिवाय नाही. आमचा विश्वास बसत नाही. आपण म्हणाला होतात प्रभू की ही प्रजा, हा समाज आपल्याला सीतेचा राम, सीताराम या नावाने ओळखेल. मग असे काय झाले की आपण आपल्या सीतेला सोडून निघून गेला? हे जर सत्य असेल तर आपली सीता क्षणभरही जीवित राहू इच्छित नाही. हे सूर्यदेव, आता आपणच आम्हाला सांगा की सत्य काय आहे. स्वामी, स्वामी, आपण इथे तुला विश्वास द्यायला आलो आहे की तुझा राम अयोध्येला परतलेला नाही. सीता आणि राम वेगवेगळे नाहीत. तू आमचा श्वास आहेस, आमचा आत्मा आहेस तू. आम्हाला क्षमा करा स्वामी, क्षमा करा. आम्ही आपल्यावर अविश्वास दाखवला. नाही सीते, यात तुझा काही दोष नाही. परिस्थितीच अशी आहे की मनुष्याचा आपला स्वतःवरचा विश्वास डगमगतो. सीते, खूप कष्ट सहन केले आहेस ना? आपल्या दर्शनाने आमचे सारे कष्ट समाप्त झाले. कष्ट तर आपणही सहन करत आहात, केवळ आमच्यामुळे. धीरज ठेव सीते. लवकरच आम्ही तुला रावणाच्या या बंदिवासातून मुक्त करू आणि त्या पापीच्या पापकर्मांचा उचित दंड आम्ही त्याला अवश्य देऊ. आता आपल्या दोघांची भेट रावणाच्या विनाशानंतरच होईल.
रघुनाथ, आपण अजूनही रामाबद्दल विचार करता आहात सीते? राम तर लक्ष्मणासोबत अयोध्येच्या मार्गावर गेले आहेत आणि त्यांना अयोध्येचे राजसिंहासन आपल्यापेक्षा अधिक प्रिय आहे. सुखी व्हायचं असेल तर शक्य तितक्या लवकर श्रीरामांना विसरून जा. रघुवीर आमच्या श्वासाश्वासात आहेत. ज्या क्षणी आम्ही त्यांना विसरू त्या क्षणी आमचा मृत्यू होईल. आपल्याला काही नाही होणार. आपले प्रारब्ध लंकेशी जोडलेले आहे आणि आपल्या अंतिम श्वासापर्यंत आपण लंकेची महाराणी बनून जगणार आहात. मग शीघ्रच आपला निर्णय घेऊन लंकेचे वैभव आणि लंकेशांचा स्वीकार करा. बस कृतिका, बस. तुझे विचार आणि तुझी मती दोन्हीही भ्रष्ट आहेत. आम्हाला तुझी राजनीती कळलेली आहे. लक्ष देऊ ऐक. आमच्या मनात केवळ आमच्या रघुवीरांची मूर्ती वसलेली आहे, अन्य कुणाचीही नाही. रघुवीरांव्यतिरिक्त प्रत्येक पुरुष आमच्या लेखी परपुरुष आहे. जा जा आणि आपल्या राजाला सांग की त्याने आपल्या दशशीर्षांची रक्षा करावी, कारण आमचे रघुवीर लंकेकडेच प्रस्थान करतायत. ते येणार, लवकरच येणार. यावे महाराज सुग्रीव. या महाराज, यावे. आपले स्वागत आहे. आशीर्वाद द्या प्रभू. नाही महाराज. आमचा आशीर्वाद सदा आपल्या सोबत आहे महाराज. आम्ही प्रसन्न आहोत की आम्ही दिलेले वचन पूर्ण केले. आज आपली भार्याही आपल्या सोबत आहे आणि आपले राज्यही आपल्या सोबत आहे. महाराज सुग्रीव, आता आपले वचन पाळण्याची वेळ आली आहे. आपण सगळे वहिनींच्या शोधासाठी कधी निघत आहोत? लक्ष्मणजी, आम्हाला काही वेळ द्या. आम्ही इतक्या लवकर नाही निघू शकणार. आपण म्हणत आहात की हे शीघ्र होणार नाही. आपणास माहिती आपण काय बोलताय? बंधू लक्ष्मण, महाराज सुग्रीवांच्या म्हणण्याचे तात्पर्य हे आम्ही चांगल्या प्रकारे समजत आहोत. महाराज सुग्रीवांच्या म्हणण्याचे तात्पर्य काय आहे? पवनपुत्र हनुमान, आमच्या बंधू रामांनी त्यांचे वचन पाळून आपली प्रतिज्ञा पूर्ण करून महाराज सुग्रीवांना किष्किंधाचे महाराज केले. परंतु जेव्हा आपल्या वचनपूर्तीची वेळ आली तेव्हा आपण बोलत आहात की सीता वहिनीच्या शोधासाठी आपण शीघ्र निघू शकत नाही. का? हाच आहे का आपला मित्रधर्म? लक्ष्मण, लक्ष्मणजी, आपण आमच्या मैत्रीवर संदेह करू मग आपल्या उत्तरदायित्वाचे पालन करून आपल्या वानर सेनेसहित सीता वहिनींच्या शोधासाठी आता या क्षणी निघावे. लक्ष्मण, वानरराज सुग्रीवांचा निर्णय योग्य आहे. ही वेळ अनुकूल नाही. वर्षा ऋतूला आरंभ होत आहे. पाऊस पडत आहे. नद्यांचा ओढ वाढला आहे. निरंतर वर्षामुळे दरडी कोसळू शकतात.
अशामध्ये यातायात थांबते, जीवहानीची आशंका वाढते आणि आम्हाला कदापि वाटणार नाही की आमच्या उद्देशपूर्तीसाठी आमच्या सेनेवर काही आपत्ती यावी. आपल्या सर्वांसाठी योग्य हेच आहे की आपण वर्षा ऋतू समाप्त होण्याची प्रतीक्षा करावी. 4 मास थांबावे. 4 मास? हो लक्ष्मण. महाराज सुग्रीव, आपण 4 मास विश्राम करावा. तोवर आम्ही आणि लक्ष्मण प्रासर्वन पर्वतावर विश्राम करू. परंतु काय प्रभू? 4 मास समाप्त होताच आपण आपल्या वानरांना एकत्रित करून इथे याल आणि आपण सगळे सीतेच्या शोधासाठी निघू. आपण जसे म्हणाल तसेच होईल. तू आम्हाला निराश केला आहेस कृतिका. लंकेश, रोमा, या नर्तकींना आपल्या महालातील सर्वोत्तम मोती भेट करा. आपण उद्याही आमचे मनोरंजन करण्यासाठी याल. परंतु महाराज, उद्या तर आपण किष्किंधाच्या सर्वोत्तम वीणा वादकाला बोलवले आहे. काही हरकत नाही. मग ठीक आहे, या नर्तकींनाही येऊ द्या. उद्या प्रातःपासून संध्यापर्यंत आणि संध्यापासून प्रातःपर्यंत आमच्या महालात उत्सव सुरूच राहायला हवा. क्षमा असावी महाराज, परंतु आम्ही सगळे आपल्या ध्यानात हे आणू इच्छितो. नाही नल, आज आम्ही खूप थकलो आहोत. उद्या वार्तालाप करू. परंतु महाराज, हनुमानांनी संदेश पाठवला आहे. हनुमानाला सांगा पुन्हा कधीतरी वार्तालाप करू. बंधू, लक्ष्मण, आम्ही सुग्रीवांना सांगितले होते की 4 मासानंतर त्वरित इथे या. परंतु आता ते इथे येणार नाहीत. त्यांना भोगविलासाशिवाय आता काहीच दिसणार नाही. त्यांनी आमच्याशी मित्रता केली. आम्हाला वचन दिले आहे की सीतेला शोधण्यासाठी ते आपली सहाय्यता करतील. सगळं काही विसरले आहेत ते. आपले कर्तव्य, आपले वचन, आपली मैत्री. बंधू, आम्हास तर वाटते की ते आपणासही विसरले आहेत. परंतु आपण चिंता करू नये. आम्ही त्यांना काहीच विसरू देणार नाही. एक एक करून सगळे काही त्यांना स्मरणात आणून देऊ. त्यांना आपले वचन पाळावेच लागेल. वहिनींच्या शोधासाठी आपली सहायता करावीच लागेल. अन्यथा त्या विश्वासघातक्यास मी. लक्ष्मण,
अजब घडले हनुमानजी, अजब घडले. काय झाले कुमार अंगद? लक्ष्मणजींनी किष्किंधेत प्रवेश केला आहे. मग त्यात एवढं घाबरण्यासारखं काय आहे? घाबरण्याची गोष्ट ही आहे तात की लक्ष्मणजी अति क्रोधात आहेत. असे प्रतीत होत आहे जसे ज्वालामुखीचा ज्वाला उफाळून बाहेर येत आहे. ते क्रोधाने अनावर झाले आहेत. नगरातील सगळे सेवक रक्षक भयभीत होऊन चौफेर पळत आहेत. जी शंका होती ते संकट समोर आलंच शेवटी. काहीतरी उपाय काढा हनुमान, नाहीतर महाराज सुग्रीवच ज्वालामुखीच्या तडाख्यात सापडतील. एक उपाय सुचतोय तात. तो उपाय सांगावा पवनपुत्र. बंधू लक्ष्मण, महाराज सुग्रीवांपर्यंत पोहोचण्याआधी मागच्या द्वाराने जाऊन आम्ही सर्वांना सतर्क करतो. आम्ही महाराणी तारांना बंधू लक्ष्मण समोर पाठवून त्यांना काही समजवायला आणि त्यांना शांत करायला सांगतो. वानरराज सुग्रीव कुठे आहेत? जा आणि त्यांना सांगा की प्रभू श्री रामचंद्रांचा संदेश घेऊन त्यांचा अनुज लक्ष्मण आला आहे. जा. प्रणाम. स्वर्गीय महाराज वालीपुत्र अंगदचा आर्यश्रेष्ठांच्या चरणी नमन. यशस्वी व्हावे युवराज अंगद, परंतु आम्ही ह्यावेळी किष्किंधापती महाराज सुग्रीवांना भेटू इच्छितो. अवश्य आर्यश्रेष्ठ, आपण थोडा विश्राम करा. आम्हास विश्राम करायचा नाही आहे.